आपल्याला कोणतं प्रोसिजर घ्यायचं आहे? नेबुलायझेशन. नेबुलायझेशन मध्ये काय काय पाहणार आपण? नेबुलायझेशनचं डेफिनेशन, त्यानंतर नेबुलायझेशनचं पर्पज, त्यानंतर काय पाहणार? त्याचे इंडिकेशन आणि प्रोसिजर. प्रोसिजर नेबुलायझेशन कशाला म्हणतो? तर इट इज द प्रोसेस ऑफ डिस्पर्सिंग द लिक्विड फॉर्म मेडिकेशन इनटू द वेपर फॉर्म. म्हणजे हे प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजर मध्ये काय करणार आपण? जे लिक्विड फॉर्म मध्ये जे मेडिसिन असतो, जे औषध असणार आहे ते वेपर मध्ये कन्वर्ट करतो आणि ते इनल पेशंट काय करतो? इनल करतो आणि इनल करून तो डायरेक्ट कुठे जाणार आहे? लंग्स मध्ये जाणार आहे. आणि तो ते कशा थ्रू करतो आपण? तर या नेबुलायझर मशीन थ्रू आपण हे प्रोसिजर करतो. म्हणून ह्या प्रोसिजरचं नाव काय? नेबुलायझेशन. काय डेफिनेशन? इट इज अ प्रोसेस डिस्पर्सिंग द मेडिकेशन, लिक्विड मेडिकेशन इनटू द वेपर फॉर्म and it goes to the lungs, directly goes to the lungs by the nebulizer. ही काय झाली? डेफिनेशन झाली. आता नेक्स्ट आपण काय पाहणार? याचे पर्पजेस पाहणार. अस्थमा असेल, अस्थमाचा पेशंट असेल, COPDचा पेशंट असेल, नेक्स्ट ट्युबरक्युलोसिस पेशंट असेल, कोणतेही जे एअरवेचे डिसीज आहेत, जे रेस्पिरेटरी डिसीज आहेत, त्या सर्व डिसीज मध्ये हे जे नेबुलायझेशन आहे तो नेबुलायझेशन आपण देतो. इंडिकेशन त्याचे समजले? इंडिकेशन कोणकोणते इंडिकेशन आहे त्यांचे? अस्थमा मध्ये देतो, ट्युबरक्युलोसिस मध्ये देतो. नेक्स्ट जे काही एअरवेचे डिसीज आहेत, रेस्पिरेटरी डिसीज आहेत, त्या सर्व डिसीजेस मध्ये आपण नेबुलायझेशन देतो. आता त्यांचा पर्पज काय? कशासाठी देतो? तर काय असणार आहे पर्पज? फर्स्ट पर्पज जो आहे तो जे सिक्रिशन्स आहेत, थिक सिक्रिशन्स असतात, जे थिक स्टिनेसियस सिक्रिशन्स असतात पेशंटचे, ते काय होतो? बाहेर पडतात. ते बाहेर टाकण्यासाठी तो सपोर्ट करतो. म्हणजे नेमकं यामध्ये काय दिलं जातं? ड्रग्स दिले जातात. कोणते ड्रग्स असतात? तर ते कोणते ड्रग असतात? तर ब्रोंकोडायलेटर असतात. आणि ते ब्रोंकोडायलेटर काय होणार आहे? जे काही सिक्रिशन्स असतात पेशंटचे माउथ मध्ये किंवा लंग्स मध्ये असेल, ते सिक्रिशन्स काय होतात? ते बाहेर टाकण्यास मदत होतो. तर हे त्याचं काय झालं? पर्पज झालं. नेक्स्ट, आणि पेशंट जर पेशंटला काय श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल, त्या पेशंटला पण आपण काय करतो? तर नेबुलायझेशन देतो. हे झाले त्याचे पर्पज. नेक्स्ट आपण आर्टिकल्स पाहू. कोणकोणते आर्टिकल्स लागतात कशासाठी? तर नेबुलायझेशनसाठी. त्यामध्ये फर्स्ट जो आहे तो हा कॉम्प्रेसर, म्हणजे हा मशीन आहे कॉम्प्रेसर. तर काय काम करतो? हा एअर जो आहे तो एअर पुश करण्याचं काम करतो, एअरला प्रेस करण्याचं काम करतो. याचं नाव आहे कॉम्प्रेसर. नेक्स्ट आहे हा आहे ट्यूबिंग. हा काय आहे? ट्यूब. त्याला दोन कनेक्शन असतात. एक कुठं असणार आहे? एक मशीनला जोडणार, त्यामध्ये आपण जो ड्रग असतो तो ड्रग मास्क जोडला जातो, याप्रमाणे अटॅच करतो. नेक्स्ट आहे हे काय? पेपर बॅग. कशासाठी? जे काही आपण कॉटन पीसेस वगैरे जे यूज केलेले ते डिस्कार्ड करण्यासाठी आपण यूज करतो. नेक्स्ट आहे अस्थलीन. हा ब्रोंकोडायलेटर आहे. अस्थलीन असेल किंवा वेगळ्या फॉर्ममध्ये पण ड्रग असतात. अस्थलीन असतो, बुडेसाल किंवा डिओलिन, छोट्या जे प्लास्टिकचे जे काही ट्यूब असतात त्या फॉर्ममध्ये पण ते ड्रग असतात. हा आहे अस्थलीन. नेक्स्ट आपण यामध्ये नॉर्मल, जर त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं असेल आपल्याला, तर नॉर्मल जो स्टेराइल वॉटर असतो तो ड्रग मध्ये ऍड करून मिक्स करून त्या चेंबर मध्ये टाकणार. नेक्स्ट किडनी ट्रे. आणि हा काय? स्पिरिट असेल किंवा स्टेरिलियम असेल ते वॉश करण्यासाठी. हे झालं आर्टिकल्स. आता प्रोसिजर स्टार्ट करण्याच्या पूर्वी काय करणार आपण? बेसिक हँड वॉश करतो. कशासाठी? तर क्रॉस इन्फेक्शन टाळण्यासाठी आपण फर्स्ट काय केलं पाहिजे? हँड वॉश. त्यानंतर ग्लोव्ज असेल तर ग्लोव्ज वेअर करायचे. ग्लोव्ज कसे वेअर करायचे? हँड वॉशचे स्टेप किती असतात? 7. ते 7 हँड वॉशचे स्टेप फॉलो करून हँड वॉश करायचा. त्यानंतर ग्लोव्ज असेल ग्लोव्ज वेअर करायचे. त्याच्यानंतर काय करणार? पेशंटला आपण जे प्रोसिजर करणार आहे त्याच्याबद्दल माहिती देणार की मी तुम्हाला काय करतोय? नेबुलायझेशन देणार आहे. नेबुलायझेशन म्हणजे काय? नेबुलायझेशन मुळे काय होणार आहे ते पेशंटला सर्व गोष्टी समजतात. दुसरा असेल सेमी फाउलर किंवा सिटिंग पोझिशन. हे दोन पोझिशन पेशंटला द्यायचे. आता आपल्याला देता येत नाही, हा बेडवरती त्याला सेमी फाउलर पोझिशन देता येत नाही आणि डमी असल्यामुळे सिटिंग पोझिशन पण देता येत नाही. पण
सेमी फाउलर किंवा सिटिंग पोझिशन, या पोझिशननं काय करणार आपण नेबुलायझेशन देणार. नेक्स्ट प्रोसिजर मध्ये काय करतो, समजा हा जर क्लीन वगैरे नसेल तर काय करणार, कॉटन पीसने हे जो आतला भाग आहे नॉर्मल सलाईनने काय करणार पुसून घेणार. नॉर्मल सलाईन घ्यायचा, नॉर्मल वॉटर, स्टराईल वॉटर, त्याच्याने त्या आतला जो भाग आहे तो पुसून घेणार आणि कॉटन डिस्कार्ड करणार. नेक्स्ट हा जो ट्यूबिंग आहे, ट्यूबिंगचा एक पार्ट कुठं कनेक्ट करणार, कॉम्प्रेसरला, या मशीनला. त्यानंतर हा जो चेंबर असतो, जसं डॉक्टरचा ऑर्डर आहे, किती सांगितले डॉक्टरने ऑर्डर, त्या फाईलवरती ऑर्डर पाहून तेवढे ड्रॉप्स किंवा तेवढा जो मेडिसिन आहे तो यामध्ये टाकणार. डॉक्टरच्या ऑर्डरनुसार त्यामध्ये मेडिसिन टाकणार. 2 ड्रॉप असेल किंवा 2 ml असेल, किती असेल ते त्यामध्ये इन्सर्ट करणार. त्यानंतर मास्क जो आहे, मास्क त्याला लावून द्यायचा. मास्क लावत असताना त्याच्या अगोदर पेशंटला विचारायचं किंवा चेक करून बघायचं की या साईडला माउथ किंवा नोजला कोणतं काही इन्फेक्शन झालेलं आहे, काही ट्रॉमा झाले आहे, ते चेक करून पाहणार. त्यानंतर काय करणार, हा मास्क जो आहे तो अप्लाय करणार. कुठं, माउथ आणि नोज, माउथ आणि नोज दोन्ही कव्हर झाले पाहिजे. आणि हा जो पाहिजे तर हे लूज आहे की फिट आहे, जर लूज असेल तर हा जो रबर असतो निवडायचा, जास्त लूज पण नसावा आणि जास्त फिट पण नसावा. त्यानंतर काय करणार, हा जो आहे स्विचमध्ये लावणार आणि बटन स्टार्ट करणार आणि नेबुलायझेशन किती वेळ देणार, 10 ते 15 मिनिट देणार. आणि त्याच्यामध्ये जर पेशंटला सिक्रिशन्स वगैरे आले ते बंद करणार आणि स्पुटम कप जो असतो तो स्पुटम कप पेशंटला देणार आणि त्याच्यामध्ये जे थुंके आहेत ते थुंकण्यासाठी देणार. आपण नेबुलायझेशन देतो कशासाठी, तर त्याचे जे सिक्रिशन्स आहेत ते बाहेर काढण्यासाठी किंवा ज्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल तो कमी करण्यासाठी आपण त्याला नेबुलायझेशन देतो. मग देत असताना जर त्याला सिक्रिशन्स आले, त्याला खोकला आला किंवा थुंके आले, तर आपल्याकडे जो स्पुटम कप असतो तो त्याला देणार आणि त्याच्यामध्ये थुंकायला सांगणार आणि अजून थुंकल्यानंतर अजून ते स्टार्ट करणार.